नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। गरमागरम खुसखुशीत असे थालीपीठ बनवायला असं वेगळं काही साहित्य लागत नाही। घरात जे साहित्य आहे त्याचंच थालीपीठ बनवू शकतो। गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ। ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलं आहे, त्यापेक्षा थोडंसं गव्हाचं कमी घेतलं आहे। डाळीचं पीठ पण थोडंसं घेतलं आहे आणि ना तिन्ही पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचा। ओव्याने ना छान चव येते आणि थोडीशी चिमटभर हळद पण टाकून घेतली आहे आणि ना इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। कट करून कोथिंबीर पण टाकून घेत आहे। वाटण्यासाठी घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-15 मिरच्या घेतल्या आहेत आणि मिरच्या ना सपकच आहेत। मिरच्याची देठ काढून आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यामध्ये ना 10-15 लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेतल्या आहे आणि थोडेसे जिरे टाकले आहेत आणि अद्रकचा तुकडा 1 टाकून घेतला आहे। छान असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि त्यामध्ये ना मसाला टाकून घेत आहे। छान असं याला मळून घ्यायचं आणि ना घट्टच मळून घ्यायचं। ही मसाला ना एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आणि ना थोडं पाणी टाकून त्याला मळून घ्यायचं। चला मी छान असं पीठ मळून घेत आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ना कुठून बघत आहे ते पण सांगा। कुणाकुणाला थालीपीठ आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ना इकडे पीठ मळून घेतलं आहे। छान असं घट्टसर गोळा मळून घेतला आहे। पाट्यावर ना एक पांढरा पोळी पाटावर ना एक कपडा घेतला आहे। कपडा ना स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे ना थोडंसं पीठ ना थोडं घेऊन मळून घ्यायचं पिठाला। पिठाचा गोळा छोटा किंवा मोठा घेतला तरी चालतो, तुमच्या ह्याच्यावर आहे। कारण पातळ पण करू शकता किंवा जाड पण ठेवू शकता। कोण पातळ पण करतं आणि कोण जाड पण ठेवतं, त्यामुळे ना मी थोडं जाडच घेणार आहे, जास्त पातळ पण नाही करणार। थालीपीठला थापटताना ना थोडं पाणी लावूच थापटून घ्यायचं, नाहीतरी हाताला चिटकतं। इथं थालीपीठ झाले 4 एज पाडून घेत आहे थालीपीठला। थालीपीठ तव्यावर टाकण्याच्या आधी थोडंसं तेल पण लावून घेत आहे थालीपीठाला आणि ना इकडे तव्याला पण थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि पाण्याचा शिंतोडा मारून घेतला आहे। कपड्याला उचलून तसंच थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं। तव्यावर थालीपीठ टाकलं ना गॅस मिडियमच ठेवायचा, फुल्ल ठेवायचा नाही गॅस। थालीपीठ उलटण्याच्या आधी ना थोडंसं थालीपीठाला तेल लावून घ्यायचं। तेल लावूनच आलटीपलटी करून घ्यायचं आणि छान बारीक गॅसवरच त्याला खरपूस होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं। थालीपीठ कसे वाटले ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। लाईक करा, कमेंट करा।